माहूरगड महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील पैनगंगा नदीच्या खोऱ्यावर वसलेले हे गाव जे देवांची भूमी म्हणून ओळखले जाते। येथे 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ म्हणजे रेणुका मातेची मूर्ती, सोबतच अनुसया माता, दत्तात्रेय भगवान आणि मुघलकालीन रायबागांचा किल्ला, पांडवलेणी, मातृतीर्थ तलाव असा खूप काही इतिहास असलेला हा माहूर तालुका आणि भक्तीच्या मार्गात वेडे झालेले हे सर्व भाविक भक्त जे नारळी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी पूर्ण ह्या निसर्गरम्य टेकडीला म्हणा किंवा या सर्व भोवतालच्या परिसराला जवळजवळ 40 ते 50 किलोमीटर लोक पैदल दिवस नाही रात्र नाही एक वेळेस परिक्रमा सुरू केली म्हणजे पूर्ण रात्रसुद्धा पावसाळ्यामध्ये चिखलामध्ये दरी खोऱ्यातून परिक्रमा वेढा पूर्ण करतात। यासाठी फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर तेलंगणातून सुद्धा भाविक भक्त येतात। याच्यामध्ये वयाची काही सीमा नसते, एकदम लहान 1 वर्षाच्या बाळापासून ते 70 ते 80 वर्षापर्यंतचे लोक परिक्रमा वेढ्याला येतात। लोकांची गर्दी म्हटलं की जिकडं आपली नजर जाईल तिकडं आपल्याला तेवढेच लोक दिसतात। नारळी पौर्णिमेच्या दिवशी, त्याच्या अगोदरच्या दिवशी आणि नंतरच्या दिवशी पण अशीच गर्दी इथे राहतात। सर्वांना रस्त्यामध्ये खाण्यासाठी सुविधा पण असते, काही लोक घरून डबे आणतात। अशीच गर्दी नवरात्रमध्ये सुद्धा दरवर्षी राहते। गेल्या वेळेस आम्ही व्हिडिओ बनवला होता, चांगला रिस्पॉन्स मला लोकांनी ह्या व्हिडिओसाठी दिला होता। परत आपण व्हिडिओ बनवत राहा असे लोकांचे कमेंट येत होते, म्हणून परत यावर्षी सुद्धा आम्ही हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा आणि जर आपल्याला पुढच्या वर्षी ह्या परिक्रमा वेढ्याला यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्याला काय काय सोबत आणावं लागते, साहित्य वगैरे, आणि इथं कशी सुविधा राहते ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे। नमस्कार मित्रांनो, मी आहे बजरंग राठोड। आमच्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आणि आम्ही आता परिक्रमा वेढ्याला महंत महाराजाचे दर्शन घेऊन या परिक्रमा वेढ्याला सुरुवात करणार आहे। आम्ही आता आलेले आहे दत्तात्रेय मंदिराजवळ। आम्ही आता महंत महाराजाचे दर्शन घेऊन इथं प्रसादाच्या स्वरूपात आम्हाला एक केळी दिलेली आहे आणि आम्ही आता परिक्रमा वेढ्याला सुरुवात करणार आहे। महंत महाराजाचे दर्शन घेऊन आम्ही आता निघालेले आहोत परिक्रमा वेढ्याला। आता जवळजवळ दुपारचे 2 वाजलेले आहे आणि आम्ही आता जवळपास 40 किलोमीटर रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही पूर्ण परिक्रमा वेढा करणार आहे। आमचे जे मित्र आहे ते खाली गेलेले आहे, आम्ही आता लवकरच खाली जाणार आहे। आपण बघू शकता इथून माहूर बस स्टॉप जो आहे तो 6 किलोमीटर आहे। यवतमाळ 82, अमरावती 175 आणि नागपूर 237 किलोमीटर आहे। ही आमची पूर्ण टीम ड्रेस चेंज करून आम्ही रेडी झालेले आहोत। जीन्स पॅन्ट वगैरे जमत नाही, नाईट पॅन्ट किंवा बरमुडा जो राहतो तो आपण यूज करू शकता। आणि अशा तऱ्हेने आमची पूर्ण टीम सज्ज आहे। आमच्यासोबत एक 8 वर्षाचा मुलगा पण आहे, त्याचे वडील पण आहे। तो अभी चलते आहे। जसे आपण दत्तात्रेय भगवान मंदिराच्या पायरीच्या खाली उतरतो, एक शेखपरीत वज्रा रोड आहे, त्या रोडच्या थोडं समोर गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम हा कुंड भेटतो। इथं पिण्याचं पाणी आहे, लोक पाणी वगैरे पितात, हातपाय धुतात आणि आपल्या परिक्रमा वेढ्याला इथून सुरुवात करतात। हा कुंड जो आहे तो पुरातत्वकालीन बांधलेला आहे। हे बघू शकता, एकदम जुन्या काळाचा बांधलेला कुंड। ह्याच्यामध्ये पाणी जो आहे तो पूर्ण माहूरगडाची जे टेकडीचा जो पाणी आहे तो पाणी या कुंडामध्ये भरतो। प्रथम ह्या हौदामध्ये येतो, त्याच्यानंतर अलीकडे येतो आणि इथूनच होते खरी परिक्रमा वेढ्याची
सुरुवात. हे आमची पूर्ण टीम चाललेली आहे. सोबत लोक आहे, काहीच्या पायामध्ये चप्पल राहतात, काही अनवाणीच देवाचं नामस्मरण करतात आणि चालत राहतात. रस्त्याने त्यांना गोट्याची भीती नाही, काट्याची भीती नाही. हे बघा, अनवाणी पण लोक चाललेले आहे. पूर्ण रात्र आता चिखलातून हा जो वेढा आहे ते करत राहतात. सोबत पाण्याची बाटली वगैरे घेतात. रस्त्याने सुद्धा पाणी विक्रेते राहतात. काही जागी आपल्याला फ्रीमध्ये पाणीसुद्धा भेटतो, चहा भेटतो, नाश्ता भेटतो, बिस्किट भेटते. जेवण पण 2 ते 3 जागी आपल्याला जेवण पण भेटतो. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे हा व्हिडिओ बघितल्यावर आपण पुढच्या वर्षी येण्याचं नक्की विचार एक वेळेस करू शकता. महाराज की जय, भोलेनाथ बापू की जय. महादेव का प्याला हर मला. 2 तास आम्ही परिक्रमा वेढा केल्यानंतर आम्ही जो घरून डब्बा आणला होता, सर्व आमचे गावातील लोक बसून आम्ही जेवण करत आहे. सोबत आम्ही भजे आणि जिलेबी घेतलेली आहे. हे आमचा अनिकेत, साहिल, यश.
पांडुदेव दत्त शिखर आपण कोण्या मंदिरापासून आले काय ग दत्तात्रयाचं कोणतं એવું ડબડી કદ ફેંક દીને सगळे दम करायचे खंजिरी कोणाकडे वाजली म्हणजे माहूरगडचा किल्ला आणि रेणुका मातेच्या मंदिराच्या पायथ्याशी असलेला हा प्राचीन मातृतीर्थ तलाव निसर्गरम्य वातावरणामध्ये हा तलाव आपण बघू शकता। चहूबाजूला हिरवेगार गवत आहे, पूर्व साईडला किल्ला आणि रेणुका मातेचं मंदिर। आता इथे आम्ही हातपाय वगैरे धुणार आहे, काही लोक इथं आंघोळ पण करत आहे। अतिशय छान प्राचीन काली बांधलेला हा तलाव आहे। या तलावाजवळच गणपतीची मूर्ती आणि हनुमानजीची मूर्ती आहे। आम्ही दर्शन घेऊन परत वेळाला निघालो आहे। आमच्या मागे आपण बघू शकता साईडला वानरसेना बसलेली आहे। वानरसेनेला कोणी केळी, कोणी चपाती, कोणी काही वेगवेगळे फळ किंवा प्रसाद देतात आणि ते आवडीने खातात। या तलावाजवळच हा प्राचीनकालीन
वटवृक्ष आहे, म्हणजे वडाचं जो झाड आहे त्याच्यावर झुला पाळणा बांधलेला आहे आणि या तलावाबद्दल इथं माहिती सुद्धा दिलेली आहे. याच तलावाजवळच आपल्याला महाप्रसाद भेटतो. महाप्रसादामध्ये आपल्याला खिचडी, ज्याला कोणी मसाला राईस म्हणतात. आम्ही या महाप्रसादाचा लाभ घेऊन आम्ही निघालो पुढे. थोडंसं पुढं आल्यावर श्री माता वासवी कन्यका परमेश्वरी मित्रमंडळ बोदढी यांच्यातर्फे इथं मोफत चहा, बिस्किट आणि फिल्टर पाणी, अतिशय थंड पाणी आपल्याला इथं सर्व भाविक भक्तांसाठी उपलब्ध राहते. गेल्या वर्षी आम्हाला इथं पोहे वगैरे भेटले होते. यावर्षी इथं चहा, बिस्किट आणि थंड पाण्याची सुविधा दिलेली आहे. आम्ही चहा आणि बिस्किट घेतला आणि निघालो परत आपल्या कामासाठी. हा आहे माहूरगडचा किल्ला जो वरी आपल्याला दिसतो आणि त्याच्या खाली हे बघा बारीक बारीक लोक आपल्याला दिसत आहे, जे आता परिक्रमा वेळासाठी निघालेले आहे. म्हणजे अजून त्यांनी सुरुवात केलेलीच नाही आहे. इथं वरी जाण्यासाठी बस वगैरे नसतात म्हणून हे लोक पायी आता सरळ वरी दत्तप्रभूच्या दर्शन घेते. तिथं महंत महाराजाचे दर्शन घेऊन परिक्रमा वेळाला सुरुवात करणार आहे. टी पॉईंटच्या समोर माहूरगडला जाताना उजव्या हाताला श्री झंपकलाल महाराजाचं मंदिर आहे. इथेच बालाजी मंगल कार्यालय आहे. ह्याच्या बाजूला दरवर्षी इथं 4 व्हीलरसाठी पार्किंगची खूप मोठी व्यवस्था इथं केलेली राहते. आपण पार्किंगमधल्या गाड्या पण आपण बघू शकता. टी पॉईंटच्या थोडं समोर आलं की एकदम म्हणजे माहूरगडाला चढताना समजा उजव्या हाताला इथं श्री स्वामी समर्थ अन्न छत्र मंडळ. इथं आपल्याला 12ही महिने भाविक भक्तांसाठी मोफत जेवण राहते. हे बघा इथून शेखफरीत वजरा जो वॉटरफॉल आहे तो 11 किलोमीटर आहे. वेगवेगळे जे लोक बाहेरगावावरून येतात आपल्या गाडी पार्क केल्यानंतर आपण ST बसने आपण वरी गडावर जाऊ शकता किंवा आपण पायी पण जाऊ शकता. हे बघा रस्त्यानं जिकडे बघल तिकडे आपल्याला तेवढेच लोक दिसणार आहे. पैदल, ॲटोमध्ये, 2 व्हीलरवर हे बघा चहूकडे आपल्याला लोक दिसत आहे. माटी घसरो मग घसरण उंगळा ताणो तो मरो यारी हेटे येऊन दिले जाऊ तू भाग उतरे टाइम खूप घातक तू खूपच घातक दादा आधी नारी पाणी पडल आता पाणी तो ले रे बे तू आता सूर्य मावळतीला आलेला आहे आणि आम्ही माहूरगडाच्या पूर्व दिशेला आहे. हे जे मंदिर दिसते आपल्याला देवदेव श्री मंदिर आहे आणि हा पूर्ण माहूरगड आहे. आता काही वेळेतच अंधार होणार आहे. आम्ही आता हिवळणी जी टेकडी आहे त्या टेकडीवर आम्ही वरी येऊन बसलेले आहे. थोडं रेस्ट आम्ही करत आहे.
यहाँ तक आने में जान चली गई है, क्या बोलूं तुमको वैसे। गर्मी से ऐसा भीग गया होगा पूरा एकदम खत्म। जवळपास आता संध्याकाळचे 6:45 वाजायला आलेले आहे आणि आता काही वेळेनं अंधार होणार आहे आणि आम्ही जवळपास 20 किलोमीटर आम्ही वेढा पूर्ण केलेला आहे। हे बघा आमची टीम इथं सर्व बसलेली आहे। आम्ही जवळपास 35 लोक आलेले आहोत। हे आमच्या मागं माहूर, हे देवदेवश्री आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहे आणि आता आम्हाला समोर ही टेकडी पूर्ण अजून चढून जायचं आहे। आता अंधार होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अजून आम्ही शेख फरीद वज्रा जो धबधबा आहे तिथे पण जाणार आहोत। नाव खायला तुम्ही तरी सारे बघा आले बघा आम्ही आता 7 वाजले, 7 वाजले, अंधार पडला। खूप घनदाट जंगलातून परिक्रमा वेढाची टीम चाललेली आहे। हे बघा अंधार, लहान पोरं पण असतात, म्हातारे माणसं, सर्व काही। उजेडासाठी आपल्याला इथं जर कोणी घरून बॅटरी वगैरे नाही आणली तर आपल्याला इथं बॅटरी पण विकत भेटू शकतात। सर्वांच्या हातामध्ये उजेड आहे। ज्याच्याकडे उजेड नसतो त्यांनी दुसऱ्याच्या उजेडाच्या सहारामध्ये ते चालत राहतात। रात्री फक्त बॅटरीचाच उजेड दिसतो, लोक कोणी कोणाला दिसत नाही। हे बघा लाईट बघू शकता आपण, बिजली सारखं आपल्याला दिसत राहतात। हे बघा आता हे मागं जे दिसत आहे हे वरून टेकडीवरून लोक खाली उतरत आहे। आम्ही ते परिक्रमा पूर्ण करून आलेलो आहोत आणि आम्ही सध्या एका हॉटेलजवळ बसलेलो आहोत आणि आम्ही आता चहा वगैरे पीत आहे। रात्रीचे 9:30 वाजलेले आहे आणि आम्ही आता आंघोळ केलेली आहे। माझ्या मागे शेख फरीद वज्राचा जो धबधबा आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे। आम्ही इथे आता आंघोळ केली आहे। आपल्याला पाण्याचा आवाज येत असेल। हे आमचे पांडू भाऊ, त्यांनी पण आंघोळ केलेली आहे। अंधार आहे, काळा आहे बिचारा। आता रात्रीचे 10:30 वाजलेले आहे आणि आम्ही दत्त मांजरी आणि शेख फरीद वज्रामध्ये आहे। इथं चणे आपल्याला प्रसाद म्हणून देत आहे आणि आमच्या मागं तुम्ही लाईट बघू शकता। हे दत्त मंदिर जिथे परिक्रमाला सुरुवात होते, अजून पण लोक परिक्रमामध्ये सुरुवात करत आहे। रात्रीचे 11 वाजले आहे जवळपास आणि हे मागं अनुसया आणि अनुसया माता मंदिरवर आम्ही जाऊन समजा आता आराम करणार आहे। आता आम्हाला ही टेकडी चढून जायचं आहे। ती टेकडी खूप या पूर्ण वेड्यामधली टेकडी ही हार्ड टेकडी आहे चढण्यासाठी। थोडं 2-3 वेळेस आम्ही मधात आराम करून वरी चढणार आहे। आता हे जे लोक रात्री 11 वाजता परिक्रमा वेढाला सुरुवात करत आहे ते त्यांना पूर्ण रात्र जाणार आहे आणि त्यांना दिवस संपेपर्यंत त्यांचा वेढा समाप्त होईल।
त्या माणसाच्या मागे माणूस पडला की आता रात्रीचे 12 वाजले आहे आणि आमचा परिक्रमा वेळा पूर्ण झालेला आहे. आम्ही आलेलो अनुसया माता मंदिरावर. हे आमचे काका टंटामुक्ती. आमच्या मागं आपण बघू शकता पूर्ण पब्लिक अशी भरलेली आहे. वरी झोपण्यासाठी अनुसया माता मंदिरावर जागा नाही आहे. आम्ही आता जाणार आहोत खाली. पायरीवर पण लोक झोपून आहे. बघू आता जागा कुठं भेटते. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या वर्षी जर आपल्याला यायचं असेल तर व्हिडिओला बघा परिपूर्ण आणि त्या हिशोबाने आपण नारळी पौर्णिमेच्या दिवशी येऊ शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नशीब लागते घडत नाही. यात्रा लोक किती सगळे म्हणजे साईड देख दादा भाऊ राहायचं आहे की पेटे सुद्धाची म्हणजे कसं आपण 4 सेल्फी लिहिलं